कोथरूड पुणेच्या होमवेदा क्लिनिकला एक फिमेल पेशंट आल्या होत्या. त्यांना हेअर फॉल, हेअर लॉस खूप जास्त होत होता. हिस्ट्री घेताना मला समजलं की त्यांना मागच्या एका वर्षामध्ये टायफॉइड हा आजार होऊन गेला होता. तर असं का होतं? कारण की टायफॉइड हा एक सिव्हिअर आजार आहे. त्यातून रिकव्हरी आणि क्युअर साठी वेळ लागतो आणि मेनली टायफॉइड मध्ये आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि इतर आपल्या शरीरातील ऑर्गन्स डिस्टर्ब होतात आणि केसांपेक्षा आपल्या शरीराला ते ऑर्गन्सला रिकव्हर करणं जास्त महत्वाचं असतं. किंवा हेअर फॉल होतो, हेअर लॉस होतो, याचा अर्थ असाही आहे की तुम्ही योग्य आहार घेत नाहीयेत, योग्य ट्रीटमेंट तुम्ही घेतलेली नाहीये आणि पूर्णपणे तुम्ही टायफॉइड मधून रिकव्हर झालेला नाहीये. तर अशा प्रकारचा हेअर फॉल तुम्हाला होत असेल, टायफॉइड झाल्यानंतर तुम्हाला हेअर फॉल होत असेल, तर आजच होमवेदामध्ये तुमची अपॉइंटमेंट बुक करा. कारण होमवेदामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हा आजार का झाला याच्याबद्दल एज्युकेट केलं जातं आणि त्याच्यानंतर त्यावर पूर्णपणे 100% ट्रीटमेंट दिली जाते आणि तो आजार तुम्हाला परत होऊ नये यासाठी कुठले तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पाळायला पाहिजेत याच्याबद्दलही तुम्हाला एज्युकेट केलं जातं. तुम्हाला हे हेअर, स्किन किंवा इतर आजारासाठी होमिओपॅथीची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर होमवेदाच्या कोथरूडच्या क्लिनिकचा ऍड्रेस मी कॅप्शन मध्ये देत आहे. तुम्ही ट्रीटमेंटसाठी येऊ शकता. होमवेदामध्ये तुम्हाला 100% क्युरेबल ट्रीटमेंट दिली जाते, तीही विदाऊट साईड इफेक्ट आणि पूर्णपणे सायंटिफिक पद्धतीने. मी डॉक्टर गीता राधाकिशन कर्डिले, कन्सल्टिंग होमिओपॅथ आणि फाउंडर ऑफ होमवेदा.